नमस्कार, आस्वाद कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन रेसिपी, उकडीचे मोदक। ही रेसिपी डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेली आहे, इन्ग्रेडियंट प्रोपोर्शन पासून अगदी स्टीमिंग पर्यंत, जे खरंच हेल्पफुल ठरेल परफेक्ट मोदक घरी बनवण्यासाठी। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घेतलेले आहे। तूप थोडं गरम झालं की आपण खसखस टाकणार आहे। मी इथे 1 चमचा खसखस घेतलेली आहे। खसखस व्यवस्थित परतून घ्यायची तुपावरती। आणि त्यात आता आपण किसून घेतलेला नारळ टाकणार आहे। ओलं खोबरं आहे हे, 1 वाटी भरून घेतलेले आहे आपण। ते व्यवस्थित आपण परतून घेणार आहे। त्याच्यानंतर मी इथे गूळ घेतलेला आहे, 1 वाटी गूळ घेतलाय आपण। तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त घेतला तरी चालेल। मी इथे 1 वाटी घेतलाय 1 वाटीसाठी। 1 वाटी जर आपला ओला खोबरा असेल तर आपण 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। आणि गूळ पातळ घ्यायचा नाहीये, नेहमीचा जो नॉर्मल गूळ असतो तोच घ्यायचा आहे। त्याने सारण चिकट होणार नाही, कारण ओलसर जर सारण राहिलं तर मोदक आपले फाटू शकतील। आता आपण जायफळ घेतलंय, थोडंसं किसून घेणार आहे, अगदी 2 चिमूट होईल एवढंच। आणि वेलची पूड घेतली, ते छोटा अर्धा चमचा वेलची पूड घेतली आपण। आता व्यवस्थित परतून घ्यायचं सगळं सारण। सारण खूप कोरडं पण करायचं नाही आणि खूप ओलसर पण ठेवायचं नाही आपल्याला। सारण आता तयार आहे। आपण आता आवरण करून घेतोय। त्याच्यासाठी 1 वाटी घेतली, तेवढं भरून आपण पाणी घेतलंय। पाणी आपण मोजून टाकतोय, कारण मग पीठ पण आपण मोजून टाकणार आहे म्हणून। त्याच्यामध्ये अगदी 1/2 चमचा मीठ टाकायचे, चिमूटभर टाकलं अगदी तरी चालेल। आणि 1 चमचा तूप टाकणार आहे। आता आपण 1 वाटी भरून पीठ टाकणार आहे। पीठ हळूहळू टाकायचे, कारण पाणी गरम आहे, ते हातावर येऊ शकतं। आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। ह्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहे। इथे 2-3 मिनिटांसाठी वाफ येऊ देणार आहे। बघू शकता तुम्ही, वाफ आली आता। आपण आता काढून घेतलंय पीठ, एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतोय पीठ। आणि पीठ थोडं गरम असतानाच आपण मळून घेणार आहे। खूप थंड होऊ द्यायचं नाही। हाताला आपण पाणी लावून पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे। पीठ गरम असतानाच मळलं तर पारी अगदी मऊसूत होते। बघू शकता तुम्ही, व्यवस्थित आपण हाताला पाणी आणि तूप लावून पीठ मळून घेतलंय। आता मी इथे साचा घेतलाय, साच्याने आपण मोदक करतोय। साच्याला आपण तूप लावून घ्यायचं। आणि जसं साच्याचा आकार असेल त्यानुसार आपण पिठाचा गोळा घेणार आहे। छोटा साचा असेल तर थोडा कमी गोळा घ्यायचा। आता हा मीडियम साईजचा साचा आहे, त्याच्यामुळे मी 1 लिंबा एवढा गोळा घेतलाय। पीठ व्यवस्थित आपण प्रेस करून भरणार आहे त्याच्यामध्ये। आणि मध्ये सारण भरण्यासाठी आपण जागा ठेवणार आहे। आता आपण सारण भरून घेणार आहे त्याच्यामध्ये।
आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचंय। या पद्धतीने आपण मोदक प्रेस करून घेतला, व्यवस्थित बंद करून घेतलाय। अगदी सोप्या पद्धतीने आपला मोदक तयार होतो, बघू शकता। व्यवस्थित आपला मोदक तयार झालेला आहे। आपण आता वाफवून घ्यायचंय। एका चाळणीला तूप लावून घेतलंय आपण आणि त्याच्यामध्ये आपण तयार केलेले मोदक ठेवणार आहे। आता मोदकाला आपण केशर लावून घेतोय। प्रत्येक मोदकावरती आपण केशर लावून घेतोय। आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलंय आणि त्याच्यावरती आपण मोदकाची चाळणी ठेवणार आहे। तुमच्याकडे स्टीमर असेल, स्टीमर मध्ये उकडले तरी चालते। आणि 10 ते 15 मिनिटांसाठी आपण वाफवून घेणार आहे। मीडियम गॅसवरती वाफवायचे आपल्याला, फ्लेम हाय ठेवायची नाही। बघ, आपले छान असे मोदक तयार झालेले आहेत। गरम असतानाच आपण त्याच्यावरती तूप टाकून घेणार आहे। या पद्धतीने जर मोदक केले तर तुम्हाला सगळ्यांना आवडतील।